ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। आषाढ महिना सुरू झालेला आहे। 15 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2026 पर्यंत आषाढ महिना असणार आहे। आता मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो। खरं तर आषाढ महिन्यापासूनच सणवार सुरू होतात। आता या आषाढ महिन्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, त्याबद्दलचीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच आषाढ महिन्यात आखाड कधी तळावा, लेकीला व जावयाला जेवायला तसेच त्यांचा मान सन्मान कसा करावा, कांदनवमी कशी साजरी करावी, तसेच आखाड महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा। तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगी खाणं सोडायचं आहे त्यांच्यासाठी ही कांदनवमी अतिशय महत्त्वाची असते। कारण या दिवसापासूनच हे पदार्थ खाणं सोडायचं असतं। लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेक जावई असो किंवा जुने लेक जावई असोत, त्यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं, त्यांचा मान सन्मान करायचा आहे। आखाड म्हणून जेवायला कोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणते विशेष पदार्थ आहे जे आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचे असतात। आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे जे 4 महिने असतात हे चातुर्मास म्हणून ओळखले जातात। आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो। तर या आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व असतं। कारण आषाढ महिन्यात धो धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संततधारसुद्धा सुरू असते, ज्याला आपण झड लागणे असं म्हणतो। 2-3 दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडत असतो। सूर्याचं दर्शनसुद्धा 2-3 दिवस होत नाही। अशा परिस्थितीत या आषाढ महिन्यामध्ये असते, त्यामुळे वातावरणात दमटपणा व गारवा असतो। तसेच आषाढ महिन्यात पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगण मिळावं म्हणून तेलकट पदार्थांचं सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं। तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीराला उष्णता पुरवण्याचे काम करतो। त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात, जसं की पापड, कुरडया, सांडगे, शेवया या आषाढ महिन्यापासूनच खायला सुरुवात केली जाते। आखाड तळणे म्हणजे काय, तर गोडपुऱ्या, तिखटपुऱ्या, तीळ लावून गोडपुऱ्या करून गुळाचे शंकरपाळे बनवणे किंवा जे घारगे असतात त्या बनवणे, कापण्या बनवणं, मुगाची भजी, कांद्याची थालीपीठ, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनवले जातात। त्यानंतर चकल्या, शेव, कडबोळी असे जे पदार्थ असतात ते देखील बनवले जातात आणि खाल्ले देखील जातात। स्पेशली नवीन लग्न झालेले जे लेक जावई असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलावलं जातं आणि जावयाचा मान सन्मान केला जातो। यासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ देखील घातला जातो। तर हा आखाड तळायचा असतो। आता हा जो आखाड असतो तो स्पेशली आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे। जसं की बघा, आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी। तर आम्ही काय करणार की आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार। जसं की बघा, 15 जुलै 2026 आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि तो 13 ऑगस्ट 2026ला संपणार आहे। तर एवढ्या दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड तळायचा आहे आणि याच दिवशी शक्य झालं
तर तुम्हाला तुमच्या लेक जावयाला देखील माहेरी बोलवायचं आहे. आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा. त्या दिवशी आपल्या घरातील जे सर्व देवी देवता असतात, मूर्ती असतात, त्यांना स्नान घालून घ्यायचं. तुम्हाला जे देव उजळवायचे असतील तर ते उजळवून घ्यायचे, स्वच्छ करायचे सर्व देव. आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळी देवपूजा करताना शिरा, खीर याचा आणि या दिवशी आखाड तळायचा. थोडा थोडा आखाड तळायचा आणि या आखाडाचा नैवेद्यसुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं किंवा मारुतीचं वगैरे मंदिर असतं तिथेसुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात. किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलावलं जातं किंवा त्यांनासुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आखाडाचे तळलेले दिले जातात. आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे. आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आखाडाचाच नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुमचे लेक जावई आले तर त्या दिवशी आखाड तळून देऊ शकता. पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे तर त्या आखाडाचा नैवेद्य दाखवून कुलदेवीच्या वारी तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुमचे लेक जावई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला हे जे पदार्थ सांगितलेले आहेत किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते सर्व पदार्थ जे आहे तर ते तळायचे आहेत. लेक जावई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करत असतो किंवा त्यांना मान सन्मान हा देत असतो. आणि त्यामुळे लेक आणि जावई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरच त्यांच्या पायावर पाणी टाकायचं. बऱ्याच ठिकाणी तर तुकडासुद्धा ओवाळून त्यांच्यावरून टाकला जातो. मुलीला हळद कुंकू लावून घ्यायचं, त्यावेळेला गंध लावायचा आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे. आणि औक्षण करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटाई किंवा पाट टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे. त्यांच्यासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत. आणि त्यासोबतच हा जो आखाड आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा आहे. जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटीसुद्धा भरून घ्यायची आहे. जावयालासुद्धा यथाशक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा कोणती एखादी वस्तू द्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही द्यायची असते. जेव्हा आपण लेक जावयाला बोलावतो तर त्यांचा या प्रकारे मान सन्मान करायचा असतो. तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही ते पाहूया. त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मानसुद्धा करायचा असतो. आता बघा, आपण फक्त चैत्र पौर्णिमा, शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र याच वेळेस आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा करत असतो. पण खरं तर आषाढ महिन्यातसुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात. आपल्या कुळाचं रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात. आता या आषाढी एकादशीला किंवा आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता. आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो. आपल्या ज्या गावची ग्रामदेवता आहे किंवा काही ठिकाणी साती आसरांनासुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही पाळू शकता. आता बघा, या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी. ज्या पद्धतीने काही मान सन्मान असतो, प्रत्येक समाजामध्ये मान सन्मान हा वेगवेगळा असतो. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही वापरू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. मग ते वरण भात असो, मेथीची भाजी असो, पुरणपोळी असो
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धती असतात. काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य जो तामसिक नैवेद्य केला जातो, तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो. तसेच आषाढ महिन्यात शक्य असेल तर एक तरी सवाशीण स्त्री आवर्जून जीव घालावी. आपल्या कुलदेवीच्या नावाने हे खूप चांगलं असतं आणि मुळात कुलदेवीसाठी करतो तर ती आपल्याला भरभरून देत असते. आपल्या कुळाचा उद्धार करत असते, कुळाचे रक्षण करत असते. आणि म्हणूनच अगदी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवाशीण स्त्री तुम्ही जीव घालायची असते. जर अगदी तुम्हाला मूळ पीठावर जाणं शक्य नाही आहे, देवीची सेवा करणे, उपासना करणं, तर नक्कीच तुमच्या घराजवळ, तुमच्या गावात तुमच्या कुलदेवीचे मंदिर असेल तर तिकडे जाऊनसुद्धा देवीची ओटी तुम्ही भरू शकता, देवीचा मानपान करू शकता. आणि मेन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये कोणी साती आसरांची सेवा करतं, तर आपल्या गावाचे जे काही ग्रामदेवत आहे त्यांना नैवेद्य हा दाखवला जातो, म्हसोबाचा मानपान केला जातो. म्हणूनच म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे ब्रेड हा नैवेद्य देखील दिला जातो. प्रत्येकाची ती श्रद्धा आहे, ती चुकीची आहे, वाईट आहे किंवा ते चुकीचं आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. म्हसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर दर अमावस्याला म्हसोबा महाराजांना त्यांचा मानपान करायचा असतो. या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत. तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळ तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं किंवा व्यंकटेश स्तोत्र आहे, कमीत कमी एक वेळ तरी तुम्ही पठण करू शकता. आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तर ती तुम्ही आवर्जून करा. नाहीतर रोज एक माळ किंवा 11 वेळा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तर बघा, आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहे, संकट आहे, त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल. आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणे सुद्धा अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तुळशीची पूजा करणंही महत्त्वाचं मानलं जातं, कारण भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. तसेच तुळशीचे रोपसुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी लावू शकता. आषाढचा महिना हा भगवान श्री हरी विष्णूंचे एकरूप असलेल्या विठ्ठलरूपी पांडुरंगाला समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपण विठू माऊलींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरी नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसा हरिपाठ वाचन आणि नित्यनेमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहने एवढी सेवा जरी केली तरी खूप झालं. फक्त जेवढंही काही कराल ते वरवर न करता मनापासून करा, कारण देव भक्तीचा भुकेला आहे. चातुर्मासामध्ये गोपित्य व्रतसुद्धा केलं जातं आणि तुळशीचं अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं. ज्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशीपत्र तरी भगवान श्री हरी विष्णूंना असो किंवा पांडुरंगांना असो किंवा बाळकृष्णांना असो त्यांना तरी आवर्जून अर्पण करावं. पण लक्षात घ्या, या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये. आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझं एक पान मी तोडत आहे अशी विनंती करायची असते. आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोडून भगवान श्री हरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल तर आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये एक तरी तुळशीपत्र तुम्ही रोज अर्पण करा. मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही अर्पण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आषाढ महिना हा अतिशय पवित्र आहे. तर या आषाढ महिन्यात कृपया मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे वर्ज्य करावं. तामसिक अन्नपदार्थ ग्रहण करू नयेत. आता बरेच जण म्हणतात की ताई आम्ही खात नाही, मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का, किंवा ते ऐकणार नाही. महिलांच्या काही मजबुरी असतात, मी समजू शकते, पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात
कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार. तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी. पण अगदी जर घरातले ऐकणारच नसतील तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. गुरुवारी म्हणजे 28 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्यांना गुरु मानलं त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा. तसेच देवस्वरूप गुरूंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकता. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणासुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे. आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. शक्यतो आपण एक भुक्त म्हणजेच एकदा जेवलो तरी पण चालतं. कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची शक्यता जरा जास्त असते. त्यामुळे जास्त मसालेदार खाणं आपण टाळायचं आहे. त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणंसुद्धा टाळायचं आहे. या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात, आषाढी स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात जसे की धपाटे असतील किंवा पुऱ्या असतील त्यासुद्धा केल्या जातात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तर आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय. तर कांदा नवमीला विसरून कसं चालेल, तर याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. तर बघा, आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे आणि त्यालाच कांद नवमी असे म्हणतात. त्याचं कारणसुद्धा तसंच आहे. या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे. कारण या दिवसानंतर 2च दिवसांनी आषाढी एकादशी येते, जी यंदा 25 जुलै 2026ला शनिवारी आलेली आहे. आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. आणि चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार हा वर्ज्य असतो. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातील 4 महिने. कांदा, लसूण खाणे बंद करायचं. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचं. म्हणून आषाढी एकादशीच्या 2 दिवस अगोदर असतात त्या दिवशी सगळं काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात. पूर्वी या दिवशी कांद्याची भजी, थालीपीठ, वांगे, भरीत, झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा. तुम्ही सुद्धा असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांद नवमीला खाऊ शकता. त्याचबरोबर 12 ऑगस्टला आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे. तर आपल्या घरातील सर्व दिव्यांची आपण या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो. कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना हा सुरू होईल आणि श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांच्या पूजेची साहित्याची गरज पडते. त्याचबरोबर आपल्या घराला पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे आषाढ महिन्याची संपूर्ण माहिती सांगण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता किंवा आपल्या कुलदेवतेचे नाव टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.